प्रशासन दखल घेतली नाही, तुमचं आंदोलन सुरूच आहे. महासोना या ठिकाणी जे स्मशानभूमीचा जो वाद चालू आहे त्या वादामध्ये आज 70 वर्षीय वृद्ध जे आज चंदर उबाळे हे आपल्या स्मशानभूमीच्या हक्कासाठी जो लढत आहेत त्यांना अद्यापही तहसीलदारांनी आणि कलेक्टरांनी कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही. आणि त्यामागे सर्व BJP इथल्या पालकमंत्री, इथले 2 आमदार, इथले खासदार ह्या सर्वांनी पाठीशी घालून ह्या सरकारला आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही. आणि हे जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 14 तारखेला पूर्ण बांधव हे तीव्र आंदोलन करणार आहेत. प्रमुख मागणी काय होती तुमची? आमची प्रमुख मागणी एक आहे की आज आम्हाला इथे जो ठराव घेतलेला आहे ग्रामपंचायतनं ठराव घेऊन त्या ठराव मंजूर न करता त्यांनी शाळेचा ठराव घेऊन ते आज रोजी 1 महिन्याचा ठराव त्यांनी ते पास करत आहेत. आणि आमचा ठराव 2 वर्ष झालं तरी पण यांनी कुठलीही प्रकारची ॲक्शन नाही घेतली. आणि आज हे जर वृद्ध मेला तर याचा जबाबदार फक्त तहसीलदार, कलेक्टर राहणार आणि याचं सर्वस्व पालकमंत्री हे जिम्मेदार राहतील. ग्रामसेवक आणि सरपंचांचं याच्यामध्ये काय म्हणणं काय दोघांचं? ग्रामसेवक आणि सरपंच यांनी सर्वांनी मिळून हे जे षडयंत्र रचलंय आणि तिथं संघाची शाळा खोलत आहेत, BJPची शाळा खोलत आहेत. आणि आम्हाला बौद्ध समाजाला धारेवर धरून ह्या सरकारने जे आम्हाला पाठीशी घालायचं काम केलेलं आहे त्यांचा जाहीरपणे निषेध होईल. आणि 14 तारखेला यांना माझ्या नेतृत्वाखाली जे उपोषण बसलेलं आहे आणि त्यांना जर न्याय नाही मिळाला तर हे राहुल डुमने मराठवाडा अध्यक्ष येणाऱ्या 14 तारखेला ह्या तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे. जातीवाद या प्रकरणामध्ये जातीवाद होतोय का तुमच्यासोबत? ह्या प्रकरणामध्ये जातीवाद म्हणजे काय? जातीवादच होत आहे. फक्त BJP पालकमंत्री इथले सर्व मिळून षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे कुठलाही प्रकारचा आम्ही मांडवली म्हणजे काय करणारच नाहीत. फक्त म्हणजे न्याय आणि आमची स्मशानभूमी आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही. वडिलोपार्जित जाती 150 वर्ष झालेला आहे तरी पण त्यांनी आमचा ठराव नामंजूर करून आज 6 महिन्यामधला ठराव त्यांनी घेतलेला आहे तो मंजूर केलेला आहे. अन्यथा आज बाबाची तब्येत खराब होत चालली. आज 70 वर्षीय जे वयोवृद्ध आहेत यांना जर कुठल्याही प्रकारची जर हानी झाली तर याचा जिम्मेदार फक्त तहसीलदार राहणार आहे. त्यांना BP शुगर काय आहे का? गोळ्या चालू आहेत का? शुगर त्यांचा चालू असताना सुद्धा यांचं डॉक्टरचं कुठल्याही प्रकारचं यांच्याकडे लक्ष वेधित नाही. शासकीय डॉक्टर कोण येतात का इथं तपासणी? शासकीय डॉक्टर येत आहेत पण त्यांच्याकडे तहसीलदाराचं कुठल्याही प्रकारचं यांच्यावर दबाव कोणीच काहीच आणि न झाले. फक्त प्रशासन आपली पोळी भाजून घेत आहे. यांचा जबाबदार फक्त तहसीलदार राहणार आहे. तुमची भूमिका काय असणार आता पक्षाची? तुमची भूमिका काय? आमची पक्षाची भूमिका आहे की आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर माझ्या नेतृत्वाखाली, बहुजन पॅन्टरच्या नेतृत्वाखाली जर हे लढा उभारण्यात आलेला आहे आणि यांना जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 14 तारखेला मी आत्मदहन तहसील कार्यालयापुढे करणार आहे, म्हणजे करणारच आहे. जातीवादी तहसीलदाराचा जातीवादी तहसीलदाराचा जातीवादी तहसीलदाराचा तहसीलदाराचं करायचं काय? तहसीलदाराचं करायचं काय? तहसीलदाराचं करायचं काय? आमच्या मागण्या हक्काच्या, आमच्या मागण्या हक्काच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आमची लढाई हक्काची, आमची लढाई हक्काची. तहसीलदार तुम हमारी मांगनी पूरी करो, तहसीलदार साहब हमारी मांगनी पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, वरना कुर्सी खाली करो.